शरद पवार गटातील अंतर्गत वादाला सुरुवात. जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्या वादावर खासदार सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. 6 जानेवारीला दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंची सभा. दक्षिण लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून अरविंद सावंत यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर. अजित पवारांची शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला भेट. रायगडमधील माणगावमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रम. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार. शिवसेनेच्या यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळींना लोकसभा उमेदवार म्हणून भाजपची नापसंती. त्यामुळे भावना गवळींना आयकर विभागाची नोटीस. पोहरादेवी धर्मपीठाचे महंत सुनील महाराज यांचं वक्तव्य. बंजारा समाज भावना गवळींच्या मागे उभा राहणार नसल्याचं स्पष्ट केलं. पक्षानं सांगितलं तर लोकसभा लढवणार. हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य. तर लोकसभेबाबत अंतिम निर्णय महायुतीचे निर्णय घेतील. लोकसभेसंदर्भात अंतिम निर्णय महायुतीचे नेते घेतील. हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्याची भाजप सरकारची योजना. सामनातून केंद्र सरकारवर निशाणा. अजित पवारांच्या नावासाठी दौंड प्रांत कार्यालयामध्ये अजित पवार गटाकडून घोषणाबाजी. प्रांताधिकारी कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कोनशिलेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव न टाकल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक. राज्यातील ऊसतोड कामगारांच्या समस्यांबाबत पुण्यामध्ये बैठक पार पडली. ऊसतोड मजुरांच्या मजुरीमध्ये 34% वाढ. शरद पवार आणि पंकजा मुंडे यांच्या मध्यस्थीतून या प्रश्नावर अखेर तोडगा. अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे पुण्यामध्ये 100व्या नाट्य संमेलनाचं आयोजन. आज संध्याकाळी गणेश कला क्रीडा रंगमंच इथे कार्यक्रमाचं आयोजन. शुभारंभ सोहळ्याचं शरद पवार अजित पवारांना निमंत्रण. मात्र अजित पवारांचा संमेलनाकडे कानाडोळा. नाट्य संमेलनाच्या उद्घाटनासंदर्भात माहिती नाही, पण आपलं नाव कुठेही टाकतात. नाट्य संमेलनाच्या निमंत्रणावर अजित पवारांची प्रतिक्रिया. पुणे नाशिक प्रवास सुसाट होणार. प्रलंबित सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या आराखड्याला मंत्रिमंडळाची मान्यता. मुंबई आयआयटीच्या 85 विद्यार्थ्यांना 1 कोटीहून अधिकचं पॅकेज. मुंबई आयआयटीतील प्लेसमेंटचा पहिला टप्पा पूर्ण. आयआयटीमध्ये सरासरी वार्षिक पॅकेज आणि नोकरीच्या प्रस्तावात मागच्या वर्षीच्या तुलनेत वाढ. फुकट्या प्रवाशांकडून एका महिन्यात 20 कोटींची वसुली. मध्य रेल्वेची कारवाई. दंड वसुलीमध्ये मुंबई विभाग अव्वल. मुंबईच्या सौंदर्यीकरणाचा बोजवारा. 2022 मध्ये कामाला सुरुवात. मात्र अद्यापही 80%च काम पूर्ण. सौंदर्यीकरणाच्या कामावर 750 कोटींचा चुराडा. मुंबईमध्ये थंडी वाढली. तापमान 21 अंश सेल्सिअसपर्यंत घसरलं. मुंबईमध्ये सरासरीपेक्षा कमी तापमान. कुलाबा केंद्रामध्ये 27.5 अंश सेल्सिअस तर सांताक्रूज केंद्रामध्ये 31 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद. पालघरमध्ये दाट धुक्याची चादर. दाट धुक्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिरानं. डहाणूकडून मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांना 20 ते 25 मिनिटं उशीर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.